मनसेचे पदाधिकारी नितीन नांदगावकर हे देखील सध्या पोहोचलेले आहेत। त्यांच्याशी चर्चा देखील केली जाते आहे। शिवाजी पार्कच्या या परिसरामध्ये सध्या मोठ्या प्रमाणावरती गर्दी होताना दिसते। वेगवेगळे नेते सहभागी होतात। त्यामुळे पुढचं पाऊल नेमकं कसं असणार आहे? कारण या तरुणाई अद्यापही यांचा रोष जो आहे तो सरकार विरोधातला कमी नाहीये। गुन्हे दाखल मागे घेतले पाहिजेत असं त्यांचं म्हणणं आहे। ऑफकोर्स त्यांचे ते गुन्हे सगळे मागे घेणं फार गरजेचं आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं पण आहे। आणि यंग जनरेशनला, तरुणाईला तुम्ही असे वेटीस धरू शकत नाही। हे जे आंदोलन झालं ते ऐतिहासिक असे हे आंदोलन आजपर्यंत जेवढे अन्याय झालेले आहेत आणि खास करून तरुण पिढीवर नीटच्या माध्यमातून एज्युकेशन विभाग एवढा करप्ट आणि म्हणजे त्याच्यावर जेवढ्या टिप्पण्या कराव्या तेवढ्या कमी आहेत याचा निषेध व्यक्त करण्यासाठी हा जो तरुणाईने जो प्लॅटफॉर्म त्यांना जो उपलब्ध टिपकेंनी करून दिला त्याचं मी मनापासून स्वागत आणि त्यांचं अभिनंदन करतो। कारण तरुणाईने दाखवून दिलेलं आहे की देशामध्ये जर नवक्रांती करण्याची जर वेळ आली तर तरुणाई काय करू शकते याचा धडा आपण मला असं वाटतं सगळ्यांनी राजकारण्यांनी पण घेणं गरजेचं आहे। आणि खास करून त्या तरुणाईंना याचं क्रेडिट जाणं फार महत्त्वाचं आहे। कारण त्यांनी जे काही केलं त्याला ठाकरे कुटुंबाने संपूर्ण महाराष्ट्राला हा जो पाठिंबा दिला त्याच्याने एक नवं चैतन्य तरुणांना मिळालं। पण आपण सगळ्यांनी हे बघायला पाहिजे की तरुणांचे विषय इथे थांबणार नाही आहेत। यापुढे केंद्र सरकारने याचा विचार करायला पाहिजे, महाराष्ट्र शासनाने याचा विचार करायला पाहिजे। तर मनसेचे नेते अविनाश जाधव, ठाकरेंच्या शिवसेनेचे राजन विचारे हे देखील सध्या रवाना झालेत। हे दोन्ही नेते सध्या शिवाजी पार्कच्या जल्लोषामध्ये सहभागी होतील। दिल्लीच्या जंतर मंतरवर गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात जे विद्यार्थी आहेत ते आंदोलन करताना आपल्याला नीट पेपर फुटी प्रकरणात आपल्याला पाहायला मिळते। मोठ्या प्रमाणात लाठीचार्ज देखील झालेली आहे आणि कालच धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा ते पंतप्रधानांना सुपूर्द केलेला आहे। मोठा विजय एकंदरीत विद्यार्थ्यांच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळतोय। आणि आज दोन्ही ठाकरे बंधूंच्या जे नेते आहेत ते ठाण्यामधनं आता निघालेले आहेत। आपण जर पाहिलं की आता लोकांनी सध्या प्रवास करतायत। आपल्यासोबत राजन विचारे विचारे साहेब, विद्यार्थ्यांचा मोठा विजय झालेला आहे। धर्मेंद्र प्रधान यांनी अखेर राजीनामा सुपूर्द केलेला आहे। काय मला वाटतं सर्वप्रथम मी युवा शक्तीचा विजय झाल्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो। आज तुम्ही बघितलं असेल की जवळजवळ 30 दिवस हा संबंध लढा युवा शक्तीचा चालू होता आणि त्याला सर्व स्तरावरनं त्या ठिकाणी त्याला पाठिंबा मिळाला। आणि ते करत असताना तुम्ही बघितलं असेल कशा पद्धतीने विद्यार्थ्यांवरती जो लाठीचार्ज झाला, गोळीबार झाला, अश्रूधुरांचा वापर झाला आणि असं असताना सुद्धा त्यांनी संयम न सोडता चांगल्या पद्धतीने या ठिकाणी जे काय आंदोलनाला मध्ये यश मिळवलं त्याबद्दल त्यांचं पहिलं अभिनंदन करतो। आणि मला वाटतं ही सुरुवात झालेली आहे, ही सुरुवात आहे आणि या एक राजीनामा आता झालेला आहे आणि दुसऱ्या आंदोलनाला सुद्धा ज्या ज्या वेळेला चुका होतील त्यावेळेला त्या मंत्र्याचा राजीनामा घेतला जाईल। यापुढे प्रत्येकाला, प्रत्येक नागरिकाला इथे विचारायचा अधिकार जो आपल्याला होता तो परत एकदा आपल्याला मिळालेला आहे। आणि मला वाटतं त्याचा नक्कीच या सरकारला घरी बसावं लागणार। नक्कीच आपल्यासोबत जाधव साहेब आहेत। जाधव साहेब, विद्यार्थ्यांना मोठं यश मिळालेलं आहे। आंदोलन केल्यानंतर मोठ्या प्रमाणात मारहाण झाली होती, त्यानंतर आपण देखील रस्त्यावर उतरले। दोन्ही ठाकरे बंधूच्या वतीनं मोठे मोर्चे काढण्यात आलेले आहेत। आज विजय रॅली काढण्यात येत आहे, काय सांगाल? फक्त विद्यार्थ्यांना यश मिळालेलं नाही, भारतातल्या प्रत्येक देशभक्ताला आज कळलेला आहे की जो भारत हिटलरशाहीकडे जात होता तो भारत हिटलरशाहीकडे जात नाहीये। याचं या विजयानंतर आम्हाला लोकांना कळलेलं असेल। पण ज्या पद्धतीने हम करे सो कायदा जे भारतात वाढत होतं आणि विद्यार्थ्यांनी दाखवून दिलं, मोदींवर मागच्या 12 वर्षात बोलायची हिंमत कुठल्या विरोधकाची नव्हती। आज लहान लहान पोरांनी त्यांच्या बाबतीतले असे बॅनर बनवले, असे होल्डिंग बनवले की त्याचं उत्तर भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडे पण नव्हतं। आणि या दरम्यान अख्ख्या आंदोलनाच्या दरम्यान एक गोष्ट नक्की कळली की संपूर्ण भारतीय जनता पक्षांनी मोदींकडे पाठ फिरवली होती। मोदी एकटे होते की जे शिव्या ऐकत होते आणि अख्खी भारतीय जनता पक्ष अमित शहासहित सगळे घरी लपून बसले होते। तर मला असं वाटतंय की ज्या मोदींमुळे यश मिळालं, जेव्हा वेळ आली त्यावेळेला हे सगळे पळाले आणि फक्त मोदी एकटे रस्त्यावर शिव्या ऐकत होते। जे तरुण चिडले होते, भडकले होते, त्यांनी सरळ टार्गेट मोदींना केलं। मला असं वाटतं की जर हे थांबलं नाही आणि याच्या पुढे जर तुम्ही चुका केलात
तर या मंत्रिमंडळात प्रत्येक चुकीला एका मंत्र्याचं राजीनामा अशी वेळ या देशात आल्याशिवाय राहणार नाही. ठाकरे बंधूंच्या सभेच्या ठिकाणी जेनझी पिढी ही एकवटलेली आहे. अनोखी पोस्टर